मैत्रिणींनो, आज मी आशाची शिदोरीतून बोलते। आज मी तुम्हाला शेपूची भाजी कशी करायची ते दाखवते। एकदम सोपी आहे इतर भाज्यांप्रमाणेच, पण ते खाणं फार गरजेचं आहे मैत्रिणींनो। कारण पोटदुखीसाठी जेव्हा तुमच्या पोटामध्ये दुखतं वगैरे तेव्हा पण ही भाजी कमी मिरची टाकून ती खावा, त्याने खूप आराम पडतो। नंतर दुसरी गोष्ट अशी की लहान मुलांना जेव्हा पोटात मुरडा येतो, म्हणजे पोटात असं म्हणतात ना मिठाचा दर्द, तशा प्रकारे गोड असं दुखतं पोटात, मुलं अशी मरगळलेली असतात, तेव्हा पण ही भाजी देणं फार गरजेचं आहे। मुलं खात नाहीत ही भाजी, पण त्यांच्या डाळ खिचडीमध्ये किंवा त्यांना छोटे छोटे नान करून द्या पिठामध्ये। ही भाजी खूप औषधी आहे, एक लक्षणीय औषधी आहे। त्याचं मी तुम्हाला एक जिवंत उदाहरण असं देते की माझी नात इतकं तिचं पोट दुखत होतं, महिनाभर तरी असेल, पण माझ्या लेकीने आणि मी तिला आयुशक्ती केंद्रात घेऊन गेलो मुंबईला। तर तिकडच्या त्या नरम मॅडम म्हणून आहेत डॉक्टर, त्यांनी सांगितलं दवा बिवा काय कुछ नहीं लेना, ये सब्जी आप बच्ची को देते जाओ। आणि ती भाजी दिल्यानंतर माझ्या नातीला इतका फरक पडला अफलातून। म्हणून मी प्रत्येकाला सांगत असते की ही शेपूची भाजी खाण्यात असावी, पण नाकं मुरडतात, वास येतो, असं होतं। तर मैत्रिणींनो, त्याच्यासाठी काय करायचं, शिजून उतरायच्या अगोदरच त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं, एखाद्या लिंबाचा रस टाकायचा। आणि ही आपली मुगाची डाळ असते ना तळलेली, मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की ही बालाजीची असते किंवा त्या दुसरी कंपनी कोणती ना ती त्याची असते, खूप चांगल्या डाळी असतात ह्या फ्राय केलेल्या, त्या तुम्ही ह्या भाजीत टाका, आपोआप वास कमी होतो। नंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळल्याने तर एकदमच वास कमी येतो, ढेकर पण येत नाही। शेपूची भाजी म्हटलं तर नाक मुरडतं, पण इतकी ती औषधी आणि सर्व गुण संपन्न आहे, विचारू नका। तर तुम्ही हे नक्की करायचा प्रयत्न करत चला। आणि ही डाळी टाका त्यामध्ये, बघा ही डाळ अशी, आणि रेडी टू इझी, एकदम इझी म्हणे, रेडी असते। ते लोक भिजवून सुकवून तळून देतात आणि 5 रुपयाच्या पॅकेटमध्ये, म्हणजे काही कॉस्टली नाही, काय नाही, खूप चांगली आहे ही डाळ, एकदम क्रिस्पी असते, खूप छान होते भाजी। तर तुम्ही ही यूज करा। तर त्यासाठी ना मैत्रिणींनो, साहित्य बघा काय लागेल। त्यासाठी लसूण थोडासा बऱ्यापैकी जास्त, नंतर ह्या मिरच्या मी उभ्या कापून घेतल्यात अशा पोटात, एकाच्या 2 तुकडे करून, थोडासा तिखटपणा येईल थोडासा। आणि ही तुम्हाला दाखवली ना बालाजीची डाळ, ती घ्या 1 पॅकेट। नंतर थोडीशी भरड घालूया आपण, मिरची, आलं आणि लसणाची, आणि हे लिंबू तर फार आवश्यक आहे। आता ही भाजी ना मी काय केले, धुवून घेतली, सुरुवातीला धुवून स्वच्छ तिला चांगली धुवून घ्यायची आणि नंतर कापायची बारीक बारीक अशी, आणि मग फोडणीत टाकायची। तर ती कापताना मी दाखवू का तुम्हाला, हे बघा। अशा प्रकारे आपण आता ही अशी बारीक कापून घेतलेली आहे भाजी, बघा। बारीकच कापायची अशी आपण चवळीची
मेथीची वगैरे कापतो की नाही तशी. आणि ही बाजारात पण अवेलेबल असते नेहमी, त्यामुळे एक आठवड्यातून एकदा तरी हिचा यूज करा. खूप फायदेशीर आहे, गुणवर्धक आहे ही भाजी. कॅल्शियम तर असतंच ना पालेभाजीमध्ये. आता हिला आपण फोडणी देऊया, एकदम पटकन होईल. चला तर आपण आता फोडणी देऊया. तीन 4 मिनिटामध्येच ती होऊन जाते. तेल टाकूया थोडंसं, 1 ते 1.5 चमचा तेल. कमी तेलातच होते. नंतर थोडीशी मोहरी आणि जिरी टाकूया. थोडीशी टाकायची, अर्धा चमचा. जास्त नाही टाकली तरी पण चालेल. पहिल्यांदा त्यामध्ये फोडणीमध्ये लसूण टाकूया. लसूण थोडा चांगला परतून घ्यायचा. लसणाचा कच्चेपणा जाऊ दे तोपर्यंत. मिरच्या अर्ध्या कापून घेतलेल्या. आपण भरड टाकूया. थोडीशी टाकायची भरड, जास्त नाही टाकायची. मिरच्या ऑलरेडी टाकलेल्या आहेत आपण. भरड टाकूया. मीठ ना भाजी आळल्यानंतर टाका. शिजवून ती कमी होते की नाही तेव्हा, बरं का सगळ्यांना. नाहीतर ती आत्ता तुम्हाला दिसते जास्त आणि मग ती शिजल्यानंतर कमी होते ना, आळते. मग तेव्हा मीठ टाका, मग अंदाज येतो. नाही तर ती खार होते. तर बघा छान फोडणी झालेली आहे. त्यामध्ये भाजी टाकूया. भाजीची 1 मूठ पहिली टाका, नंतर खालीवर करा. तोपर्यंत काय होतं, ते भांड्यावरचं सगळी फोडणी ना एकदम करपट होते. 1 मूठ टाका, कोणत्याही भाजीला 1 मूठ टाका आणि खालीवर करा. ती फोडणी खालीवर होते. मग नाही तर तसंच टाकलं ना सगळं एकदम गपकन, तर करपते ती फोडणी खालची. आणि त्यामध्ये आपली डाळ सोडायची. कारण काय होतं, थोडीशी कडक असते ना डाळ. थोडीशी जास्त कडक नसते, ती क्रिस्पी असते. बघा क्रिस्पी असते, तळलेली असते ना. मध्ये टाकली ना म्हणजे ती डाळ पण थोडीशी सॉफ्ट होते. टोमॅटो आणि थोडासा कांदा कुस्करलेला.
अंदाजाने 1-1.5 चमचा असं मीठ टाकायचं. भाज्यांचं हेच असतं, क्वांटिटी बघून मीठ टाकायचं आणि पालेभाजी अशी थोडी नरम पडल्यावर आळते ना तेव्हा मीठ टाका. नाहीतर अगोदरच टाकलं ना तर मग खार आपल्याला अंदाज कळत नाही, खार होते. हे लक्षात ठेवा बरं. आता आपण लिंबू पिळूया. ऑलमोस्ट आपली भाजी झालेली आहे. मैत्रिणींनो, तर ही आता आपली अशी शेपूची भाजी तयार आहे. बघा किती छान वाटते आणि एकदम सिंपल, वेळ लागत नाही, साहित्य कमी, त्यामुळे ही सर्वांनी करा आणि पोटाच्या विकारांपासून मुक्तता मिळवा. लहान मुलांसाठी ते खात नाहीत, पण ते खिचडीतून, चपातीच्या पिठातून वगैरे अशी ती पोटात द्या त्यांना खूप आराम वाटेल. लहान मुलांना नेहमी हे असतं ना, पोट दुखतं, तर त्यासाठी खूप ही औषधी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास लाईक करा.